काँग्रेसचे सांगलीमधले आमदार विक्रम सावंत आपल्याशी बोलत होते। उद्या बैठक घेऊन या संदर्भातला काय तो निर्णय स्पष्ट करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। सांगलीच्या जागेसंदर्भात ते उत्सुक होते। विशाल पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी हवी होती, मात्र विशाल पाटील सध्या नॉट रिचेबल आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। विश्वजित कदम यांना देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। थेट आपण विशाल पाटील यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जाऊयात। शंकर देवकुळे आमचे प्रतिनिधी तिथे आहेत। शंकर, आता सध्या विशाल पाटील कुठे आहेत? नक्कीच निखिला, आपण पाहू शकता विशाल पाटील आपण त्यांच्या घरासमोर आता उभा आहोत। हे विशाल पाटील यांचं घर आहे। या ठिकाणी ते सकाळी गुढी उभा करून घरातून बाहेर पडलेले आहेत। घरात ते सध्या नाही आहेत। काही वेळापूर्वी अशी समोर माहिती आली होती की ते घराकडे आले आहेत, म्हणून आम्ही घराकडे आलो। त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही आहे। बरोबर या घराच्या समोर वसंतदादा साखर कारखाना आहे, त्या गेस्ट हाऊसला आलेत म्हणून सांगितलं। त्या गेस्ट हाऊसमध्ये पण गेलो, तिथे सुद्धा ते नाही आहेत। तिथून आम्ही काँग्रेस कमिटीकडे गेलो, पण काँग्रेस कमिटीकडे पण कार्यकर्ते नाही आहेत आणि विशाल पाटील पण नाही आहेत। एकंदरीत पाहता काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्ही सर्व विश्वजित कदम असतील, विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील, जयश्री वहिनी असतील आणि सर्व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमी असतील, हे महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष लागून वाट बघत बसले होते आजच्या या पत्रकार परिषदेकडे। आणि त्या सर्वांना आशा होती की विशाल पाटील यांना काहीतरी तोडगा निघून तिकीट मिळेल, सांगलीसाठी काँग्रेसला ही जागा सोडता येईल अशी त्यांच्या मनात भावना होती। मात्र आता पत्रकार परिषदेमध्ये ही जागा शिवसेनेकडे चंद्रहार पाटील यांच्याकडे गेल्यामुळे काँग्रेस गटामध्ये तीव्र अशी नाराजी व्यक्त होत आहेत। आणि एकंदरीत पाहता येत्या 2 दिवसात विशाल पाटील, विक्रम सावंत असतील, विश्वजित कदम असतील, जयश्री वहिनी हे सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून एक वेगळा असा निर्णय घेण्याची दाट शक्यता समोर येत आहे। तर एकूणच माहितीबद्दल तर विशाल पाटील यांच्या घराबाहेर आपण पाहिलं की विशाल पाटील सध्या नॉट रिचेबल आहेत। विशाल पाटील सांगली लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते। विश्वजित कदम यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न देखील केले, मात्र अखेर ती जागा ठाकरे गटाकडेच राहिलेली आहे आणि तिथून चंद्रहार पाटील हेच उमेदवार असणार आहेत। त्यानंतर आता विश्वजित कदम, विशाल पाटील नाराज झालेत, नॉट रिचेबल आहेत। उद्या बैठक घेऊन ते निर्णय घेणार असं त्यांनी म्हटलेलं आहे।